आपण पाहतात क्राईम न्यूज. सतर्क भारत मार्शल टाइम्स टीव्ही न्यूजवर. पुणे शहरात ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने रिक्षामधून गांजाची विक्री करणारे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत तब्बल 35 किलोहून अधिक गांजा आणि 2 रिक्षांसह सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 14 मे 2026 रोजी पोलीस निरीक्षक कैलास कोडगे यांच्या पथकाने आंबेगाव भू परिसरात पेट्रोलिंग दरम्यान सापळा रचून चारुदत्त काळूराम चव्हाण या 25 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुरुवातीला 2 किलो गांजा जप्त करण्यात आला. पुढील तपासात आरोपीने लपवून ठेवलेला आणखी 33 किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान पुणे शहरात रिक्षामधून गांजाची वाहतूक करून विक्री करणारे रॅकेट कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे रिक्षामधून गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीवर कारवाई करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या ड्रग्ज मुक्त पुणे अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून अवघ्या 4 दिवसांत 2 गुन्हे दाखल करून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या या धडक कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. क्राईम न्यूज अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा सतर्क भारत मार्शल टाइम्स टीव्ही न्यूज.